बरेचदा लोक ओव्हर द काउंटर मेडिसिन्स घेतात, ॲसिडिटीच्या गोळ्या घेतात. आजकाल खूप साऱ्या लोकांना ॲसिडिटीच्या खूप साऱ्या गोळ्या माहिती आहेत, तर त्या स्वतःहून घेतात, खूप दिवस घेतात आणि तरी पण त्याचा रिलीफ तेवढा मिळत नाही किंवा तो त्रास वाढतच जातो. त्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप चांगले औषधं उपलब्ध आहेत. त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. यातील सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे आयरिस व्हर्सिक्युलर. म्हणजे जेव्हा तोंडामध्ये पाणी यायला लागतं, जे आंबट वगैरे पाणी यायला लागतं, ढेकर येतात, त्यासाठी आयरिस व्हर्सिक्युलर हे औषध खूप उपयोगी पडतं. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं औषध आहे रोबिनिया, ज्यामध्ये पोट फुगल्यासारखं वाटणं, ढेकर येणं, ही लक्षणे विशेषतः रात्रीच्या वेळी जर जास्त असतील तर त्यावेळी रोबिनिया हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील औषध आहे नॅट्रम फॉस, की हे औषध GERD मॅनेज करण्यासाठी खूप महत्त्वाचं औषध आहे, की ज्यामध्ये आपल्याला गिळायला त्रास होतो जेव्हा ॲसिडिटीमुळे, आणि त्यासोबतच बाकी ॲसिडिटीची लक्षणं असतात, जसं छाती जळजळ वगैरे होणं. यावेळी नॅट्रम फॉस हे औषध खूप उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे कार्बोवेज, ज्यामध्ये थोडं जरी काही खाल्लं तरी पोट फुगल्यासारखे होणे, छाती जळजळ होणे आणि गॅसेस, ॲसिडिटी ही सगळी लक्षणं असतात. त्यावेळी कार्बोवेज औषध खूप उपयोगी पडतं आणि त्याचे रिझल्टही खूप चांगले आहेत. त्यानंतर पुढील औषध आहे नक्स वोमिका, ज्यामध्ये स्मोकिंग, ड्रिंक्स, अल्कोहोल आणि जी बदलती जीवनशैली आहे, या सगळ्या गोष्टींमुळे जेव्हा ॲसिडिटी जास्त असते त्यावेळी नक्स वोमिका हे औषध खूप उपयोगी पडतं. यासोबतच आर्सेनिक अल्बम, पल्सेटिला, हायड्रेस्टिस अशी काही महत्त्वाची औषधं आहेत की जी ॲसिडिटीमध्ये आपल्याला उपयोगी पडतात.